पुण्यात संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत झाली आहे। कोकणात ठाणे, मुंबई आणि इतर भागांमध्ये बसेस रवाना होत आहेत। प्रवाशांची वर्दळ स्वारगेट बस स्थानकात पाहायला मिळते आणि इथल्या बस स्थानकातून आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज पुण्यात दोन्ही म्हणजे वाकडेवाडी असेल किंवा स्वारगेट असेल इथे सकाळच्या सत्रात लोकांना त्रास सहन करावा लागलेला होता। मात्र आता संध्याकाळच्या वेळी मी स्वारगेट परिसरामध्ये आहे आणि स्वारगेटच्या या बसस्थानकामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या भागांमध्ये जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या आपल्याला जाताना बघायला मिळतात, ज्यामध्ये लालपरी आहे किंवा एकूणच जी वेगवेगळी वाहनं आहेत ती आपापल्या भागांमध्ये म्हणजे कोकणात असतील किंवा दादर, मुंबई या परिसरात असतील या ठिकाणी जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या रवाना होतानाचं चित्र बघायला मिळतंय। सकाळी जेव्हा बंद होता तेव्हा बसेस बाहेर पडत नव्हत्या, मात्र आता आगारातून बसेस बाहेर पडताना बघायला मिळतात। म्हणजे समोर जर आपण पाहत असू तर जी ये-जा आहे ती सुरू आहे, लोकही येत आहेत, प्रवासी येत आहेत आणि एसटी बसेस ज्या आहेत त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वारगेटमध्ये येतात आणि बाहेर देखील सोडल्या जात आहेत। प्रवासी देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांच्या इच्छित स्थळी सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। या सगळ्या एकूणच परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बसेस असतील, शिवाई असतील, शिवशाही असतील किंवा माझ्या पाठीमागे असलेली ही लालपरी आपण पाहतोय, या सगळ्या बसेस आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी रवाना होण्यासाठी सज्ज आहेत। त्यांचा प्रवास सुरळीत सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।